समाधी अवस्था. माऊली आपली गुरुपरंपरा सांगताना आपले वडील बंधू निवृत्ती महाराज यांच्याकडून दीक्षा घेतात व निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदायाच्या माध्यमातून गहिनीनाथांकडून दीक्षा घेतात. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. भगवान शंकरापासून प्राप्त झालेले हे गुह्य ज्ञान ज्यावेळेस माऊलींना प्राप्त झाले त्यावेळेस सर्व समाजाला त्यांनी मुक्त हस्ताने ते दिले. सकळांशी येथे आहे अधिकार या न्यायाने सर्व जीवांना परमेश्वर प्राप्तीचा अधिकार आहे ही शिकवण माऊलींनी समाजात दिली व भागवत धर्माची स्थापना केली. ज्ञानदेव रचिला पाया. यद्यपि माऊलींनी सर्वांना परमेश्वर प्राप्तीचा सहज सोपा मार्ग उपलब्ध केला तथापि माऊली हे नाथ संप्रदायाशी संबंधित होते. माऊलींना नाथ संप्रदायाची शिकवण वडील बंधू निवृत्तीनाथांकडून मिळाली होती. नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदाय याचा संबंध यामुळेच आला. योगमार्गाने सिद्धावस्था प्राप्त करणे हे नाथ संप्रदायाचे ध्येय असल्यामुळे माऊली आपल्या गुरुशिष्य परंपरेप्रमाणे समाधी घेण्याचा विचार व त्याद्वारे आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता दर्शवितात. माऊलींच्या जीवनामध्ये 4 स्थानांचा विशेष संबंध येतो. ही 4 स्थाने म्हणजेच त्यांची कर्मभूमी, जन्मभूमी, साधनभूमी व सिद्धभूमी असे म्हणण्यास काही हरकत नाही. माऊलींचे जन्मस्थळ पाहिले तर नेवासे या गावी झाला की जी त्यांची जन्मभूमी होती. त्यांचे बालपण आळंदी येथे गेले आणि म्हणून ती त्यांची कर्मभूमी झाली. माऊलींच्या जीवनातील पहिला चमत्कार पैठण येथे रेड्याच्या मुखी वेद बोलविले व शुद्धिपत्त प्राप्त करून घेतले त्यांची सिद्धभूमी झाली व माऊलींनी गीतेवर ज्ञानेश्वरी नेवासे येथे लिहिली की जी त्यांची साधनाभूमी झाली. तसे पाहता जन्मस्थळ, बालपण व शुद्धिपत्त प्राप्तीचे पैठण ही स्थळे सोडली तर माऊलींनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला होता तेथेच समाधी घेणे हे क्रमप्राप्त होते. परंतु तसे झाले नाही तर माऊलींनी समाधीसाठी आळंदी हे स्थान निश्चित केले. यामागचे कारण म्हणजे माऊलींचे बालपण येथेच गेले होते. जीवनामधील अनेक सुखदुःखांचे प्रसंग या भूमीमध्येच त्यांनी अनुभवले होते. अत्यंत कोवळ्या वयामध्ये आई आणि वडिलांनी घेतलेली देहांत प्रायश्चित्ताची शिक्षासुद्धा याच इंद्रायणीमध्ये घेतली होती आणि म्हणून बालपणी जरी त्यांच्याबरोबर राहण्याचा योग आला नाही तरीसुद्धा त्यांच्याजवळ विदेह अवस्थेमध्ये मी राहावे हा एक भावनिक विचार त्यांच्यासोबत होता. त्याचबरोबर सिद्धेश्वर हे त्यांचे कुलदैवत होते व ते एक सिद्धपीठ होते. अनेक साधुसंतांनी या स्थळी साधना तपश्चर्या करीत सिद्ध झाले होते. ब्रह्मदेवाने सुद्धा येथेच बसून तपश्चर्या केली होती तर इंद्रदेवाने सुद्धा या ठिकाणी अनेक असे यज्ञ केले होते. त्यामुळे अशा अनेक साधकांच्या तपामुळे ही भूमी अत्यंत पुण्यभूमी व तपोभूमी अशी झाली होती. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा या न्यायाने आपल्या परंपरेने असणारे आदिगुरु भगवान शंकर यांच्यापुढे समाधी घेण्याचा हा दुर्लभ योग त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होणार होता. या सर्व गोष्टींचा विचार त्यांच्या मनामध्ये होता आणि म्हणूनच त्यांनी आळंदी येथे सिद्धेश्वरासमोर संजीवन समाधी घेण्याचा विचार केला. रामकृष्ण हरी.